हा संप पुकारलेला आहे व या निंद्रावस्थेत झोपलेल्या शासनाला जाग आता तरी यावी आणि ह्या सर्व संघटनाच्या मागण्या पूर्ण कराव्या। नमस्कार, मी नरेश बोबचे सत्यवजान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कालपासून ग्रामपंचायतला ताला ठोकून ग्रामसेवक तसेच रोजगार सेवक तसेच परिचारक आपल्या मागण्याला घेऊन बसलेले आहेत। तर त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून। दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत सरपंच परिषद, ग्रामसेवक संघटना, संगणक परिचालक आणि रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेनेच्या वतीनं हा 3 दिवसीय ग्रामपंचायत बंद संप ठेवलेला आहे। आणि हा संप आज दिनांक 18 पासून आजचा दुसरा दिवस आहे। तो दुसरा दिवस आपण सर्व कर्मचारी इथं बसलेलो आहोत। आमच्या शासनाकडे एक रास्त मागण्या आहेत। त्या मागण्या प्रलंबित येत्या 25 वर्षापासून रखडीत शासनाकडे पडलेले आहेत। आम्ही वारंवार शासनाला आपल्या युनियनतर्फे एक पाठपुरावा करत आहोत, पण त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही। त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की श्री यावलकर समितीच्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका, नगर परिषद जे कर्मचारी आहेत त्याप्रमाणे आम्हा कर्मचाऱ्यांना पण एक वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे आणि तीही मागणी एक रास्त मागणी आहे। आणि आपली दुसरी मागणी आहे की 10% जे कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ती नियमितपणा असली पाहिजे। आपली तिसरी मागणी आहे निवृत्ती वेतनचं आणि आपली चौथी मागणी आहे कलम 61 रद्द करण्यात यावी। आपण ग्रामपंचायत कर्मचारी अभय यावलकर समितीच्या प्रमाणे नगरी परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत त्याप्रमाणे ग्रामपंचायत यांनासुद्धा चतुर्थ श्रेणीप्रमाणे किंवा श्रेणी मंजूर करावी, याकरिता आमची प्रमुख मागणी हीच आहे। ज्याप्रमाणे आपल्या इथं जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था असून त्यांना मंजूर आहे चतुर्श्रेणी आणि ग्रामपंचायतीला का नाही, याकरिता आमची मागणी प्रमुख मागणी आहे। मी VNBCN ग्रामसेवक अध्यक्ष, पंचायत समिती आमगाव, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136 सुद्धा ह्या संपात सहभागी आहे व आमच्या प्रमुख मागण्या आहेत ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदे एकत्रित करून नवीन पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे ही एक प्रमुख मागणी आहे आमची। त्यानंतर दुसरी मागणी आहे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडील अतिरिक्त काम कमी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालातील शिफारसींची अंमलबजावणी करणे, तसेच ग्रामसेवक पदाचे सेवाज्येष्ठ प्रवेश नियमात सुधारणा करून शैक्षणिक अर्हता शाखेची पदवी करणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 49चे नियमात सर्व जिल्हा परिषदांचे प्राप्त अहवालानुसार सुधारणा करणे, विस्तार अधिकारी पदांची संख्या वाढविणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवक भरती बंद करणे, विस्तार अधिकारी, पंचायत या पदांची जिल्हा परिषद गटनिहाय निर्मिती करणे, शिक्षकाप्रमाणे ग्रामसेवकाचे प्रश्न विधानसभेत मांडणे ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि त्याकरिता आम्ही दिनांक 18 ते 20 सरपंच संघटनेने पुकारलेल्या संपात आम्ही सर्व सहभागी आहोत। त्यात ग्रामपंचायत संगणक परिचालक झाले, ग्रामपंचायत कर्मचारी झाले, ग्रामसेवक झाले, रोजगार सेवक झाले, या सर्व संघटनांनी मिळून हा संप पुकारलेला आहे व ह्या निंद्रावस्थेत झोपलेल्या शासनाला जाग आता तरी यावी आणि ह्या सर्व संघटनाच्या मागण्या पूर्ण कराव्या। कुठेतरी ज्यांनी जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा मागण्या रास्त आहेत। त्याचप्रमाणे आता जे आमचे संगणक परिचालक आहेत ते कितीतरी दिवसापासून नागपूरला संप करीत आहेत, पण या निंद्रावस्थेत झोपलेल्या शासनाला जाग येत नाही, म्हणून याकरिता नाईलाजास्तव हा आम्हालासुद्धा संप करावा लागत आहे। आणि या संपाची दखल घेत शासनाने सर्व संघटनांना काही तरी त्यांच्या मागण्या पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। या मागण्यामध्ये एक मागणी अशी आहे आपली की विस्तार अधिकारी यांची संख्या वाढवण्यात यावी। आपण ग्रामसेवक सचिव आहात आणि विस्तार अधिकारीची मागणी आपण काय का म्हणून करत? विस्तार अधिकाऱ्याचं कसं आहे, जसं 10% मधून कर्मचाऱ्यांच्या ग्रामसेवकामध्ये त्यांना सेवेत घेण्यात येते, त्याचप्रमाणे ग्रामसेवकातून विस्तार अधिकारी हे पद निर्माण होते। त्याकरिता ही आमची संघटनेची मागणी आहे की विस्तार अधिकाऱ्याची संख्या वाढवण्यात यावी।
तेव्हा कर्मचाऱ्याचे ग्रामसेवक होतील आणि ग्रामसेवकाचे विस्तार अधिकारी होतील आणि नंतर विस्तार अधिकारीचे BDO होतील. म्हणजे कुठेतरी आपल्या लोकातून काही लोकांचे प्रमोशन होईल या आशेने आपण माग करत आहे. ते तर आशा राहीलच ना. जेव्हा इतक्या वर्ष एक कर्मचारी सेवा देतो तर आज तर त्याला राहणार साहजिकच आहे. आता तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचे पाऊल काय उचलाल? पुढचे पाऊल आम्ही बेमुदत संप पुकारू यानंतर सर्व संघटना मिळून. मग ते कर्मचाऱ्याची संघटना असो किंवा संगणक परिचालकाची असो किंवा रोजगार सेवकाची असो. माझा परिचय, मी किशोर बलिराम राणे, ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत दहेगाव आणि ग्राम रोजगार सेवक संघटना जिल्हा गोंदियाच्या उपाध्यक्ष आणि ग्राम रोजगार सेवक संघटना तालुका आमगावचे अध्यक्ष. आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आणि ग्राम रोजगार सेवक संघटना सर्व मिळून 3 दिवसाचा हा कामबंद आंदोलन करीत आहोत. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 2007पासून निरंतर काम करीत आहोत. आम्हाला अर्धवेळ स्वरूपाचे नियुक्त आहे ते पूर्ण वेळ करायला हवी. ग्राम रोजगार सेवकाला काढण्याचा जो अधिकार आहे, क्षुल्लक कारणावरून जे ग्रामसभेत काढण्यात येते ते अधिकार जिल्हा परिषदला देण्यात यावे. ग्राम रोजगार सेवकाला निरंतर करण्यात यावे. ग्राम रोजगार सेवकाला भविष्य निधी मिळण्यात यावी. 2016-17पासून जे ग्राम रोजगार सेवकाचे प्रवास भत्ता, अल्पोपहार भत्ता थांबलेले आहेत ते मिळण्यात यावा. आणि ज्या क्षुल्लक कारणावरून ग्राम रोजगार सेवकांना काढण्यात आलेले आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावा. आणि आम्हाला TET यावा आणि 20,000 रुपये मानधन, मासिक मानधन सरळ त्याच्या बँक अकाउंटमध्ये मिळण्यात यावा. कारण की ग्राम रोजगार सेवक हा अर्धवेळ स्वरूपाचा असला तरी त्याला पूर्ण वेळ काम करावं लागतं, निरंतर काम करावं लागतं. काम असो किंवा नसो त्याला पंचायत समिती, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत इथं येणं जाणं करावंच लागतं आणि तो पूर्ण वेळ काम करतो. म्हणून त्याला पूर्ण वेळ करण्यात यावा आणि मानधन मिळण्यात यावा करिता आम्ही हा आंदोलन पुकारलेलं आहे. ग्राम सेवक तसेच ग्राम रोजगार सेवक तसेच परिचर जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर ते निरंतर संप पुकारण्याची त्यांनी चेतावणी दिलेली आहे. तर असाच बातमी करता सत्यगोजान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ग्रामपंचायत कर्मचारी एकता जिंदाबाद.